तुम्हाला समजा आधार कार्ड काढायचं आहे किंवा पासपोर्ट काढायचं आहे, तर सरकारी कार्यालयामध्ये काय काय कागदपत्र द्यावी लागतात हे मी सांगायची गरज नाही. बरं, अनेकदा ओरिजिनल पेपर्सच द्या असंही तिथले अधिकारी कर्मचारी खडसावतात. अनेकदा तुमचं कामसुद्धा त्यामुळे लांबणीवर पडतं. पण निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर सब चलता है. मुंबईतल्या एका भाजपवासी दाम्पत्यानं हे सिद्ध करून दाखवलंय. एकीकडे भाजप, दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि तिसरीकडे निवडणूक अधिकारी. या तिघांनाही हातोहात उल्लू बनवण्यात आलं. कसं? आता या कसंचं उत्तर खरं तर या शिल्पा केळुस्कर आणि त्यांचे पती दत्ता केळुस्करच देऊ शकतील. मात्र जी माहिती समोर आली आहे त्यानुसार भाजपनं एबी फॉर्म दिलेला नसतानाही शिल्पा केळुस्कर या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 म्हणजेच सायन प्रतीक्षानगर भागातील भाजपच्या उमेदवार ठरल्या. तर त्याचं झालं असं, भाजपनं सुरुवातीला प्रभाग क्रमांक 173 मधून दत्ता केळुस्करांना एबी फॉर्म दिला होता. जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार प्रभाग क्रमांक 173 शिंदेंच्या शिवसेनेला सुटला. शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी जाहीर केली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म परत दिला. मात्र दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म भाजपला परत देण्याआधी त्याची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती. दत्ता केळुस्करांनी पत्नी शिल्पा यांना प्रभाग क्रमांक 173 मधून अपक्ष म्हणून उभं केलं. मात्र प्रत्यक्षात शिल्पा केळुस्करांनी एक अर्ज अपक्ष म्हणून आणि दुसरा अर्ज भाजपच्या एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्स सोबत सादर केला. विशेष म्हणजे एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससह दाखल केलेल्या शिल्पा केळुस्करांचा अर्ज हा वैध ठरला. केळुस्कर दाम्पत्याच्या खेळीमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची कोंडी तर भाजपची पंचायत झाली. दत्ता केळुस्कर सध्या नॉट रिचेबल आहेत. तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुस्करांचा अर्ज बाद करण्याची विनंती केली. केळुस्कर दाम्पत्याच्या खेळीप्रमाणे संभाजीनगरमधला एबी फॉर्मचा किस्साही जोरदार चर्चेत आहे. तर दिला तर जोडला नसता तुम्ही, मग एबी फॉर्म आणि ते सोबतच दिलं तुम्हाला सर. केलेलं होतं तुम्ही ते एबी फॉर्म मी भाडा मग माझा अर्ज फॉर्म तुम्ही डायरेक्ट फॉर्म मी भाडा. सर असं नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला लागलो सर. तुम्ही असं नका करू ना सर. मग असं काम केलं तुम्ही. हा व्हिडिओ संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चांगलाच व्हायरल होतोय. भाजप उमेदवार प्रियंका साबळे यांनी आधी अपक्ष अर्ज भरला. मात्र भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना बी फॉर्म नेऊन दिला असा त्यांचा दावा आहे. मात्र झोन क्रमांक 1 मधील अधिकारी लतीफ पठाण यांनी तो फॉर्म जाणून बुजून अर्जाला जोडला नाही आणि टेबलाखाली लपवून ठेवला असा साबळे दाम्पत्याचा आरोप आहे. पण हा आरोप लतीफ पठाण यांना मान्य नाही. त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपवलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला आणि आता लावायचा तर लावा. त्यानंतर टाइम खूप झालेला होता, 4-5 वाजले होते. 5 वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी, माझ्या पत्नीला न्याय मिळावा, अनुसूचित जातीची एक महिला आहे, या ठिकाणी कुठं अन्याय होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू. आम्ही टायमाच्या आधी बी फॉर्म दिला. त्यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे. आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही. संभाजीनगरमध्ये हा व्हिडिओ देखील अनेकांच्या मोबाईल पर्यंत पोहोचला. या व्हिडिओतील ज्या महिलेला भोवळ आली त्यांचं नाव आहे शारदाबाई. उमेदवारी न मिळाल्यामुळे काही इच्छुकांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. आंदोलन करताना शारदाबाईंना भोवळ आली. त्यांनी डोळे फिरवले, त्यामुळे काही क्षणासाठी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र शारदाबाईंचं आंदोलन करणाऱ्यांना घरात बोलावून त्यांची समजूत काढल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. विशेष म्हणजे शारदाबाई या संजय शिरसाट यांच्या दूरच्या नातेवाईक आहेत. माझ्या घरासमोर झालं आंदोलन, झालं ना. मी त्या महिलेला घरात घेतलं, पाणी पाजलं, समजवलं आणि मला नंतर कळालं की माझे दुरून नातेवाईक लागते. तिनेच सांगितलं की मी तुमचे नातेवाईक लागते. नंतर त्यांना सगळ्याला समजवल्यानंतर हसून तिच्याबरोबर आमचे सगळ्यांचे फोटो सेशन सुद्धा झालं. कार्यकर्त्याला समजवलं पाहिजे.
तुमची अडचण सुद्धा त्यांच्या लक्षात आणली पाहिजे. हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना. एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून पक्षासह निवडणूक यंत्रणेलाच मूर्खात काढणाऱ्या शिल्पा केळुसकर असो, एबी फॉर्म मिळूनही पक्षचिन्हापासून वंचित राहायची वेळ ओढावलेल्या प्रियंका साबळे असो, किंवा उमेदवारीसाठी भोवळ येईपर्यंत आंदोलन करणाऱ्या शारदाबाई असो, या तिन्ही केस स्टडीज वेगवेगळ्या असल्या तरी एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे उमेदवारी जाहीर करण्यासाठी पक्षानं केलेला विलंब. मुंबईहून अभिषेक मुठाळसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.